येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे जीवन प्राप्त करून घेणं, जीवनाचा अनुभव घेणं. संत पौल त्या वादळामधून जात असताना तरीही जीवन त्याच्या आतमध्ये होतं. मरण बाहेर फिरत होतं, पण आतमध्ये जीवन होतं. प्रियांनो, तुमच्या आजूबाजूला मरण असू द्या, समस्या असू द्या, पण शांती तुमच्या हृदयात आहे. बाहेर मरण असेल, हृदयात जीवन आहे, कारण ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. त्या वादळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शांत रीतीने झोपी गेलेला होता, बायबल आम्हाला सांगतं. आणि ही शांती देवापासून आलेली शांती आहे. वादळामध्ये देखील तुम्ही शांत झोपू शकाल. मरणाच्या अनुभवामध्ये सुद्धा तुम्ही जीवनाचा आनंद आणि अनुभव त्या ठिकाणी उपभोगू शकाल. हे आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असलेलं रहस्य. ख्रिस्ताची उपस्थिती ज्यावेळेस आमच्याबरोबर असते, तेव्हा सर्व प्रकारच्या ज्या परीक्षा असतात, त्या परीक्षेतून आम्ही सही सलामत बाहेर निघतो. परीक्षा आम्हाला हरवू शकत नाही, कारण ऑलरेडी प्रभूने आम्हाला विजय दिलेला आहे. आम्ही विजय मिळवण्यासाठी लढत नाही, तर आम्ही विजयामध्ये लढत आहोत. हालेलुया. लोक विजय मिळवण्यासाठी लढतात, पण देवाचे लेकरं विजयामध्ये लढतात. त्यांना विजय मिळवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला विजय दिलेला आहे. यावेळेस देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. प्रेषितांची कृत्य आणि याचा 27 आणि 28 अध्याय आम्हाला बघायला मिळतं की ह्या ज्या 2 अध्यायामध्ये 27 आणि 28 अध्यायामध्ये की पॉल जो आहे, संत पॉल हा रोम येथील प्रवासाला तो निघालेला असतो. आणि रोमचा जो प्रवास आहे, जहाजामध्ये, तारवामध्ये तो करत असतो. आता लक्षात ठेवा की पौलाला त्याच्या आधी जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी त्याला पकडण्यात आलेलं असतं आणि त्याला कैसरापुढं उभं करण्यासाठी नेलं जात असतं. कारण पौल कैसराकडं न्याय मागतो, कैसराच्या समोर न्याय मागतो. आणि याचं कारण हे होतं, कारण पौलाचा घात करावा असं काही लोकांनी ऑलरेडी ठरवलेलं होतं. आणि पौलाला त्याच्या भाच्याने ही खबर कळवली की तुझा घात करण्यासाठी काही लोकांनी व्रत धारण केलेलं आहे. आणि ते जे लोक आहेत त्यांनी असं ठरवलेलं आहे की कोणत्या तरी निमित्ताने तुला बाहेर आणावं आणि बाहेर आणून तुझा वध त्या ठिकाणी करावा किंवा तुला मारावं. आणि पौलाला ज्यावेळेस हे समजतं आणि त्यावेळेस तो अग्रिप्पा आणि कोण आहे, बर्निका है ना, जे राजे होते सुभेदार बर्निका व त्याचबरोबर बसलेले या सर्वांना ना तो सांगतो की मी काय करत आहे की मी महाराजांना अग्रिप्पा राजापुढे तो सांगतो की मी कैसरापुढं माझी दाद मागत आहे. आणि मग पौल ज्यावेळेस हे सांगतो त्यावेळेस मग अग्रिप्पा वगैरे त्याला सांगतात की बघ ठीक आहे. फेस्त आणि अग्रिप्पा त्याला म्हणतात की मग तू जर कैसराकडे न्याय मागितलेला आहे तर मग तुला कैसराकडे जावं लागेल. आणि आम्ही पाहतो की पौलाला कैसराकडं नेण्यासाठी इतर अनेक कैद्यांबरोबर पौलाला देखील घेऊन नेलं जातं आणि एका जहाजामध्ये ते प्रवास करू लागतात. आणि हे जे जहाज आहे, ह्या जहाजामध्ये जर कधी आम्ही 27वा अध्याय आणि 37 वचन जर वाचलं, त्या वचनात सांगितलं की त्या तारवात आम्ही सर्व मिळून 276 जण होतो. 276 लोक, म्हणजे मोठं जहाज होतं. आणि तुम्हाला माहीत असेल की पूर्वीचे जे काळाचे जे जहाजं होते त्याला काही मोटर नव्हती, इंजिन नव्हतं, तर शिडाचे जहाज ते असत. आणि आम्हाला बघायला मिळतं की संत पौलाला अशाच प्रकारच्या एका जहाजावर त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि तिथून रोम इथला प्रवास त्यांचा सुरू झाला. आता हा जो प्रवास होता, हा प्रवास काही सोपा नव्हता, अतिशय कठीण प्रवास होता. जर कधी तुम्ही व्यवस्थित हे 27 आणि 28 जर अध्याय व्यवस्थित वाचले तर त्या प्रवासामध्ये कितीतरी प्रकारच्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागले.
कितीतरी समस्या आली आणि मोठं वादळ समुद्रामध्ये उठलं. आणि असं इतकं भयानक वादळ होतं की कितीतरी दिवस ह्या लोकांना सूर्य दिसला नाही, सूर्याचा प्रकाश दिसला नाही, किनारा दिसला नाही, है ना. आणि अंधकार आणि अंधकार आणि मोठ्या लाटा त्या ठिकाणी उसळत होत्या. आणि ह्या लोकांना भीती वाटली की आता जो जहाजाचा कॅप्टन आहे त्याला भीती वाटली की आता आपण सर्वजण बुडणार आहोत. आणि अशा प्रकारे त्यांनी जहाज हलकं करण्याचा प्रयत्न केला आणि कसं तरी करून ह्या जहाजाला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न ते करत होते. परंतु जसं जसं ते प्रयत्न करत होते तुफान आणखीन जोरात वाढत होतं आणि त्यामुळे अनेक लोकांनी जगण्याची आशा सोडून दिली होती. संत पौल सुद्धा जर कधी तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की संत पौल म्हणतो की आम्ही जगण्याची आशा लगभग सोडून दिलेली होती. आम्हाला असं वाटलं की किंबहुना आम्ही मरणारच. म्हणजे इतकं भयानक स्थिती त्या ठिकाणी होती. मोठा समुद्र, तुफानी वारे, मोठमोठ्या लाटा आणि हे सर्व परिस्थिती पाहून सर्वजण घाबरून गेलेले. 276 लोक सर्व घाबरून गेलेले. कितीतरी दिवस त्यांनी अन्न खाल्लं नाही, पाणी प्यायले नाही आणि ते थकून गेले होते, गळून गेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये संत पौल त्यांच्या बरोबर होता. हॅलो, कधी कधी देवाच्या लेकरांना अशा परिस्थितीतून नेतो, तुफानातून नेतो, वादळातून नेतो, संकटातून नेतो. पौलासारखा व्यक्ती त्याच्या मनामध्ये विचार आला की बहुतेक आता आम्ही मरणारच, दुसरं काही आशाच नाही. हॅलो, एखादा आपण तिथे असतो तर पहिलं म्हटलं असं, अरे देवा कुठे आहेस तू? शिष्यांसारखं शिष्यांनी प्रभूला हात मारली की प्रभू आपण बुडत आहोत. पण पौल त्या ठिकाणी त्या तारवामध्ये होता. त्याला कळे ना की काय घडत आहे, पण त्याचं आणि देवाचं नातं तुटलेलं नव्हतं. हालेलुया. प्रियांनो, संकटात असो, दुःखात असो, आनंदात असो, कोणत्याही प्रसंगामध्ये देवाशी आमचं नातं कधी तुटलं जाऊ नये. ते कनेक्शन कधी बंद होऊ नये. आणि हे कशावरून आम्हाला दिसतं की संत पौलाला रात्री प्रभूने स्वप्नात दर्शन दिलं, प्रभू त्या संगती बोलला आणि त्यावरून आम्हाला समजतं की पौलाचं प्रभू संगती असलेले जे कनेक्शन आहे, नातं आहे, ते तुटलेलं नव्हतं. देवासंगती रोजचं त्याचं बोलणं त्या ठिकाणी चालू होतं. एखाद्या त्याला समजत नसेल का घडत आहे, कशामुळे होत आहे. अरे प्रभू, मी तर तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे, तुझ्या नावाने मी मोठमोठे अद्भुत चमत्कार केले, महान काम केलं, असं केलं तसं केलं, मी तुझी सेवा केली आणि आता ह्या सर्व विधर्मी लोकांबरोबर मला पण मरण येत राहिलंय. माहित नाही त्याच्या मनामध्ये काय होत होतं. पण एखाद्या आपण असतो तर आपल्या मनात तोच विचार आला असता की प्रभू, अरे माझ्यात आणि यांच्यात तर काहीतरी फरक पाहिजे, है ना. हॅलो, माझ्यात आणि यांच्यात तर काहीतरी डिफरन्स असला पाहिजे. जे त्यांच्यावर येत आहे, बिततंय, तेच माझ्यावर पण येत आहे. हॅलो, बरोबर आहे ना. आमच्या मनामध्ये कधी कधी हा प्रश्न आला असता की का प्रभू हे वादळ, काय ही समस्या, काय हे प्रॉब्लेम, काय हे मरणाचं भय. पण मला असं वाटतं पौल असा एकटा व्यक्ती त्या ठिकाणी असेल की ज्याला मृत्यूची भीती त्या ठिकाणी नव्हती. त्याला एखादंच वाटलं असेल की आपण बहुतेक मरणारच, पण मरणाचं भय त्याच्या हृदयात नव्हतं. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, हा एक फरक आहे देवाच्या लोकांमध्ये आणि जगत लोकांमध्ये. मृत्यू समोर बघितल्यानंतर चांगला चांगला व्यक्ती हादरून जातो, घाबरून जातो. पण देवाचे लेकरं अशा परिस्थितीमध्ये देखील प्रभूला धन्यवाद देता, त्याची महिमा करता, त्याच्यावर विसंबून राहता, त्याच्या संगती असलेला आपला संबंध कधी तुटू देत नाही. हालेलुया. प्रियांनो, काही होऊ द्या, पृथ्वी उलथी पालती झाली, मोठमोठे पर्वत सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा उचंबळल्या,
त्याच्या उचंबळण्याने पर्वत हलले तरी आम्ही भिणार नाही, स्तोत्र करता सांगत आहे. हालेलुया. माहिती ना तुम्हाला ते स्तोत्र? आमेन. आम्ही भिणार नाही. देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं, आकस्मित आलेल्या संकटाला तू भिवू नको. देवाची इच्छा आहे की आम्ही अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे परमेश्वरावर भरोसा ठेवण्यासाठी शिकावं. आमचं भविष्य आम्हाला ठाऊक नाही, पण ज्याला आमचं भविष्य ठाऊक आहे तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. आम्हाला माहित नाही आमच्या जीवनामध्ये पुढे काय घडणार आहे, पण ज्याला सर्व ठाऊक आहे, सर्व ज्याच्या कंट्रोलमध्ये आहे तो आमच्या बरोबर आहे. त्याची उपस्थिती आमच्या संगती आहे. आणि मला असं वाटतं त्या वादळामध्ये पौलाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे ठाऊक होती. आणि म्हणून जरी मरण समोर दिसत होतं, पण मरणाला तो भीत नव्हता. आज या 27 आणि 28 वचनाचं जे काही मेन गोष्टी आहे, त्याची जी कहाणी आहे, गोष्ट आहे, एक असं जहाज की जे बुडायला लागलं होतं किंवा जे बुडणार होतं, अशा जहाजाची ही गोष्ट आहे. आणि ह्या जहाजाचीच नाही तर त्याच्यामध्ये सवारी करणाऱ्या, प्रवास करणाऱ्या लोकांची ही गोष्ट आहे. हालेलुया. प्रियांनो, आम्ही सुद्धा जगरूपी ह्या जहाजामध्ये राहतो. कधी काय होईल सांगता येत नाही. सर्व प्रकारची अनिश्चितता आहे, काही निश्चित नाही. कधी काय घडेल माहीत नाही. सर्व अनिश्चित आहे. पण ह्या सर्व अनिश्चिततेमध्ये प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पौल आणि त्याच्याबरोबर असलेले लँचे बुडून मृत्यूपासून सुटका हे ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनी अनुभवलेल्या त्या मोठ्या सुटकेचे एक उदाहरण आहे. आम्ही सुद्धा आध्यात्मिक दृष्टीने अशाच प्रकारच्या प्रभूला ओळखत नव्हतो, तेव्हा अशाच प्रकारच्या समस्येमध्ये आम्ही होतो, अनिश्चिततेमध्ये होतो, समस्यामध्ये होतो, संकटामध्ये आम्ही होतो. परंतु ख्रिस्ताच्या संपर्कात येताच विश्वासणारा ज्यातून सुटतो त्याचं उदाहरण आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. पौल देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती होता आणि म्हणून प्रभूने केवळ त्यालाच नाही तर त्याच्याद्वारे त्या नावेमध्ये असलेल्या प्रत्येकाला प्रभूने वाचवलं. आणि कसं वाचवलं? प्रभूने सांगितलं की त्यांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, त्यांच्या डोक्यावरचा एक केस सुद्धा त्याचा नाश होणार नाही. आणि ही गॅरंटी प्रभूने पौलाला दिली. प्रेज द लॉर्ड. आणि काय गॅरंटी होती त्याला? त्याला खात्री होती. तो म्हटला जवळजवळ 15 दिवस ना, 14-15 दिवस ते उपाशी होते ना. जर कधी आम्ही 27 अध्याय 33 वचन जर वाचलं, नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांस अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला. किती दिवस उपाशी होते? 14 दिवस. त्यांना अन्न पाणी गोड लागेना, मरण डोळ्यासमोर दिसत होतं. पण ज्या दिवशी प्रभूंनी पौलासंगती संभाषण केलं, प्रभूंनी त्याला खात्री दिली की तुमच्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही. हे जहाज मात्र बुडेल पण तुम्हाला काही होणार नाही. जहाज हे कसलं चिन्ह आहे? एक प्रकारे ह्या लोकांनी आम्ही पाहतो की जहाजाचा कॅप्टन होता, त्याचं स्वतःच्या अनुभवावर आणि जहाजावर जास्त भरोसा असेल एखाद्या वेळेस, है ना. टायटॅनिक जहाज बनवलं, काय म्हटलं ज्यांनी बनवलं ते कंपनी, हे जहाज कधीच डुबू शकणार नाही, कधीच बुडणार नाही, गॅरंटी घेतली. सगळे लोक एकदम खुश झाले. एवढं मोठं जहाज आणि कंपनीने गॅरंटी घेतलेली आहे की हे जहाज कधीच बुडू शकत नाही. सगळा भरोसा जहाजावर. देवाला गेले विसरून. हॅलो. आणि पहिल्याच फेरीमध्ये, पहिल्याच त्याच्या ट्रिपमध्ये हे जहाज बुडालं. प्रियानो, ज्या गोष्टीवर देवाऐवजी आम्ही ज्या गोष्टीवर भरोसा ठेवतो, आमचं शरणस्थान ज्या गोष्टीला आम्ही बनवतो, मग आमचा पैसा असो, आमचं ज्ञान असो, आमची शक्ती असो, कोणी मनुष्य असो किंवा आणखीन इतर कोणती गोष्ट असो, ज्या वेळेस आम्ही त्याला आमचं बाहू, आमचं आश्रयस्थान, आमचं सुरक्षिततेचं स्थान आम्ही ज्यावेळेस त्याला बनवतो, ती गोष्ट देव हालून टाकतो आणि आम्हाला जाणीव करून देतो
की ह्या सर्व गोष्टी टेम्पररी आहेत, तात्पुरत्या आहेत, नाशवंत आहेत. ह्या आमचा बचाव करू शकत नाही, ह्या आमचं रक्षण करू शकत नाही. ह्या जहाजाच्या जो कॅप्टन आहे, एखाद्या वेळेस ते निघाले असतील, पावलाने त्यांना इशारा दिला होता की पुढे जाऊ नका, कारण मोठं तुफान येऊ शकतं, ह्या जहाजाचा नाश होऊ शकतो, एखाद्या वेळेस आपला देखील नाश होऊ शकतो. पावलाने त्याला कल्पना दिली होती, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभूने त्याला हे सुचवलं होतं, त्यांनी कल्पना दिली. परंतु ह्या व्यक्तीने स्वतःच्या अनुभवावर आणि मनुष्यावर भाव ठेवला. ते पुढे निघाले आणि वाटेमध्ये संकट आणि समस्या, मृत्यू त्याची वाट बघत होता. प्रियांनो, ह्या जग सुद्धा असंच आहे. आज ह्या जगामध्ये आम्ही चालत असताना हे पण जग एक त्या सागराप्रमाणे आहे, समुद्राप्रमाणे आहे, अनिश्चिततेचं जग आहे. ह्या जगामधली कोणतीही गोष्ट परमनंट नाही, कोणतीही गोष्ट आम्हाला वाचू शकत नाही. परंतु आज जगामध्ये अनेक लोकांनी आपापले स्वतःचे वेगवेगळे जहाज, नाव बनवलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्ती आज कशा ना कशावर भरोसा ठेवत आहे. बायबलमध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्ञानाने आपल्या ज्ञानाचं नव्हे, बलवानाने आपल्या बलाचं नव्हे, धनवानाने आपल्या धनाचं नव्हे, तर मी जो परमेश्वर ह्या पृथ्वीवर काय करणार आहे, न्याय करणार आहे, त्या परमेश्वराची मला ओळख आहे, ह्याचा अभिमान बाळगावा. हालेलुया. आमच्याकडं अभिमान बाळगण्यासारखं एकच गोष्ट असली पाहिजे की प्रभूची मला ओळख आहे आणि तेच मला अभिमान बाळगण्यासाठी महत्वाचं आहे. हालेलुया. आणि संत पौल त्याचा पूर्ण भरोसा प्रभूवर होता, परंतु लोक मात्र वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी भाव ठेवला होता. आणि मग काय घडलं आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूने त्यांना एक धडा शिकवला. प्रत्येक वादळ जे आमच्या जीवनामध्ये येतं, त्या वादळामध्ये एक लेसन असतो, एक शिक्षण असते, एक शिकवणूक असते, ती आम्ही शिकली पाहिजे. एक धडा असतो, तो आम्ही शिकला पाहिजे. आणि म्हणून जे काही वादळ आमच्या जीवनामध्ये येतात, त्या वादळामध्ये देव आम्हाला काय शिकवत इच्छित आहे ते आम्ही शिकण्याचं प्रयत्न केला पाहिजे. आमचे कान आम्ही उघडले पाहिजे. त्या वादळामध्ये ज्या देवाला न ओळखणारे लोक होते, देव त्यांना दाखवत होता की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर भरोसा ठेवला, ज्या गोष्टीवर तुम्ही भरोसा ठेवलेला आहे ते तुमचा नाश करू शकते. परंतु त्या वादळामध्ये देव त्याच्या सेवकासंगती, पौलासंगती वेगळ्या प्रकारे बोलत होता. त्याच्यातून त्याला घेऊन गेला देव पौलाला. पौलाचा नाश झाला नाही. पौलालाही कळत नव्हतं की का घडत आहे माझ्या बाबतीत. पण नंतर देवाने त्याला सांगितलं की पौला, या नावेमध्ये, ह्या जहाजामध्ये जेवढे लोक आहेत ते मी तुला दिलेले आहेत. कशासाठी? त्यांना माझ्या राज्यासाठी जिंकण्यासाठी. किती अद्भुत गोष्ट आहे. कधी कधी देव आम्हाला अशा वादळातून नेतो यासाठी, कारण त्या वादळामध्ये नाश होणारे जे लोक आहेत त्यांना वाचवायची देवाची इच्छा असते. बायबल सांगतं की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून कधी कधी तो त्याच्या लोकांना, त्याच्या सेवकांना एक धोका पत्करण्यासाठी त्याच्यामध्ये तो पाठवतो. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यांनी धोका पत्करला, त्याने आपले जीवन पणाला लावलं, ते मरण त्यांनी सोसलं, यासाठी की सर्व जगातले जे नाश पावणारे लोक आहेत त्यांना त्या स्वर्गीय राज्यासाठी जिंकावं आणि त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त करून द्यावं. हालेलुया. कधी कधी देव त्याच्या लोकांना त्यामधून नेतो यासाठी की त्या वादळामध्ये जे मरणारे आहेत त्यांना वाचवावं. मित्रांनो, ज्यावेळेस ख्रिस्ताचं जे प्रायश्चित्ताचा जो कोश आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जो बलिदान दिलेला आहे, आणि त्या बलिदानाच्या द्वारे आपण दंड जो आहे, शिक्षा जो आहे, त्या शिक्षेचा जो महापूर आहे त्याच्यामधून आपण वाचलं जातो. जर कधी योहानाचं पत्र
योहान कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 24 वचन जर आपण वाचलं, बघा त्या ठिकाणी वचनामध्ये काय सांगितलेलं. प्रभू म्हणतो, मी तुम्हास खचित खचित सांगतो. 2दा तो शब्द वापरलेला आहे. खचित खचित सांगत आहे, निश्चिंत अर्थाने सांगत आहे. आणि काय सांगत येतो, तो म्हणतो, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याचवर विश्वास ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जो माझं वचन ऐकतो, माझ्या वचनाकडे जो कान देतो आणि ज्याने मला पाठविले आहे त्याचवर विश्वास ठेवतो. येशूला कोणी पाठविले? पित्याने पाठवलं. त्या पित्यावर विश्वास ठेवतो. आमेन. प्रभू काय सांगत आहे? त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. प्राप्त होईल असं सांगितलेलं नाही. त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरिया संगती बोलत असताना ज्यावेळेस लाजर मरण पावला, काय सांगतो तो? जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे जीवन प्राप्त करून घेणं, जीवनाचा अनुभव घेणं. संत पौल त्या वादळामधून जात असताना तरीही जीवन त्याच्या आतमध्ये होतं. मरण बाहेर फिरत होतं, पण आतमध्ये जीवन होतं. प्रियांनो, तुमच्या आजूबाजूला मरण असू द्या, समस्या असू द्या, पण शांती तुमच्या हृदयात आहे. बाहेर मरण असेल, हृदयात जीवन आहे, कारण ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. त्या वादळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शांत रीतीने झोपी गेलेला होता, बायबल आम्हाला सांगतं. आणि ही शांती देवापासून आलेली शांती आहे. वादळामध्ये देखील तुम्ही शांत झोपू शकाल. मरणाच्या अनुभवामध्ये सुद्धा तुम्ही जीवनाचा आनंद आणि अनुभव त्या ठिकाणी उपभोगू शकाल. हे आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असलेलं रहस्य. हालेलुया. आणि जगाला याचा अनुभव कधी येऊ शकणार नाही. तो अनुभव केवळ देवाच्या लेकरांना येऊ शकतो. हालेलुया. आणि म्हणून जगातल्या लोकांपेक्षा देवाचे लोक निराळे आहेत. जग म्हणेल एक वेडे आहेत का, एवढे प्रॉब्लेम आहे, एवढे समस्या आहे, आनंदाने गाताय, स्तुती करताय, आराधना करताय, प्रॉब्लेम आहे बाहेर. अरे बाहेर काही असू द्या, आतमध्ये जीवन आहे. बाहेर किती गोंधळ असू द्या, आतमध्ये शांती आहे. बाहेर किती दुःख असू द्या, आतमध्ये आनंद आहे, कारण येशू का आनंद हे मेरी ताकद, तो आमच्या जीवनामध्ये आहे. संत पौलाला ज्यावेळेस प्रभूने रात्री स्वप्नात दर्शन दिलं, त्यांनी म्हटलं की तुम्ही 14 दिवसापासून उपाशी आहात, काहीतरी खा, कारण तुम्हाला कोणालाही काही होणार नाही. ज्याचा मी आहे त्याने मला हे सांगितलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं बघा. वचनामध्ये सांगितलेलं आहे, ते वचन पुन्हा एक बार वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचवर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे ऑलरेडी. हॅलो. मरणातून जीवनामध्ये पार ऑलरेडी गेलेला आहे. तो अनुभव पण घेतलेला आहे त्यांनी. विश्वासणाऱ्यांनी तो अनुभव कुठे घेतलेला आहे माहिती आहे तुम्हाला? कुठे घेतलेला आहे? बाप्तिस्म्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा ज्यावेळेस आमचा होतो, बायबल सांगतं की ख्रिस्त येशूमध्ये, ख्रिस्त येशू बरोबर आम्ही काय केलेलं आहे? पुरले गेलेलं आहे, मेलेलं आहे. तर मरणातून आम्ही जीवनामध्ये पार गेलेलो आहे. आणि म्हणून मरणाची सत्ता देवाच्या लेकरांवर चालत नाही. करिंथकरास पत्रामध्ये सांगितले, अरे मरणा तुझी नांगी कुठे? अरे मरणा तुझा विजय कुठे आहे? देवाने त्याच्या लेकरांना ते सामर्थ्य दिलेलं आहे, तो अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून ऑलरेडी मरणातून आम्ही पार गेलेलो पण आहोत. लोक उगीच हे करता, अरे बापरे असं झालं तर झालं. अरे काय करू नका. आम्हाला ऑलरेडी मरणातून पार गेल्याचा अनुभव पण देवाने दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या संरक्षणात आपण परीक्षेच्या वेळी प्रभावापासून वाचतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर असतो आणि त्याचं संरक्षण ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतं, त्यावेळेस परीक्षेच्या वेळेस
आपण सर्व प्रकारचा जो पराभव आहे, हार आहे, त्याच्यापासून आम्ही वाचलं जातो. 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय आणि 13वे वचन. ख्रिस्ताची उपस्थिती ज्यावेळेस आमच्या बरोबर असते तेव्हा सर्व प्रकारच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेतून आम्ही सही सलामत बाहेर निघतो. परीक्षा आम्हाला हरू शकत नाही, कारण ऑलरेडी प्रभूने आम्हाला विजय दिलेला आहे. आम्ही विजय मिळवण्यासाठी लढत नाही, तर आम्ही विजयामध्ये लढत आहोत. हालेलुया. लोक विजय मिळवण्यासाठी लढतात, पण देवाचे लेकरं विजयामध्ये लढतात. त्यांना विजय मिळवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला विजय दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगतं वचन? मनुष्य सहन होते, तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. तुम्ही म्हणाल की पास्टर, अहो एवढी परीक्षा असे प्रॉब्लेम, काय समजत नाही आता, काय शक्तीच्या पलीकडे आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल शक्तीच्या पलीकडे आहे, ह्याचा अर्थ तुमची सहनशक्ती चांगली दांडगी आहे, आणि म्हणून देव तुमची परीक्षा तिथपर्यंत होऊ देत. ज्याची शक्ती तेवढी नाही त्याची परीक्षा पण तेवढी होणार नाही, कमीच होईल. हॅलो, 5वीला आणि 10वीचा पेपर कोणी हातात देईल का तुमच्या लिहायला? नाही. 10वीला असेल तर 10वीचाच पेपर मिळेल, 12वीला असेल तर 12वीचाच पेपर मिळेल. कारण तुमची जी पात्रता आहे, योग्यता आहे, त्यानुसारच तुमची परीक्षा होईल. जर जगातले लोक हे समजतात, तर ज्यांनी जग बनवलं त्याला हे समजत नाही का? तो कधी आपल्या शक्ती पलीकडे आमची परीक्षा होऊ देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्य सहन होते, तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वास पात्र आहे. कोण विश्वासू आहे? आपण नाही, है ना? आपण कुठंतरी कमी पडतो, आम्ही कुठंतरी आमच्या विश्वासामध्ये डगमगतो, पण बायबल सांगतो तो विश्वास पात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल. त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा देव त्या ठिकाणी काढेल. तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो, ज्या परीक्षा येतात त्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक द्वार आहे, त्याच्यातून बाहेर निघण्याचं हे कधी विसरू नका. असं म्हणू नका की सर्व दरवाजे बंद झालेले आहेत. जगातले सर्व बंद होतील, पण जो वरचा दरवाजा आहे आमच्यासाठी कधी बंद होणार नाही, तो नेहमी उघडा असेल. प्रेज द लॉर्ड. त्याचा हात जगातले सर्व हात तोडील सहाय्यासाठी, परंतु प्रभू म्हणतो माझा हात तोडका झालेला नाही सहाय्य करण्यासाठी. हालेलुया ना. जगातले हात आखडतील एखाद्यास मदत करण्यासाठी, पण प्रभू म्हणतो सहाय्य करवत नाही इतका माझा हात तोडका झालेला नाही, इतका आखूड झालेला नाही. प्रियांनो, देवाचा हात कानूनच्या हातपेक्षा लंबा आहे. तो डायरेक्ट स्वर्गातून आपल्याला मदत पुरवतो, स्वर्गातून आम्हाला परीक्षेतून बाहेर काढतो. त्याचं द्वार कधी बंद होणार नाही. त्या परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. ती परीक्षा सहन करण्यास तुम्ही समर्थ व्हावे. आता लक्षात ठेवा, देव परीक्षा का दूर करत नाही, है ना? कधी कधी आम्हाला असं वाटतं देवाने परीक्षाच हटवून टाकावी. परीक्षा जर हटवली तर आम्ही विजय कोणावर मिळवणार? हॅलो, बरोबर आहे ना? काही लोकांना तेवढी पण बुद्धी नसते, ते म्हणतात परीक्षाच हटवा, देवा परीक्षाच दूर कर. अरे प्रभू म्हणतो पण मग विजयाचा आनंद तू साजरा कसा करशील? हॅलो, प्रेज द लॉर्ड. कोणीतरी प्रतिस्पर्धी पाहिजे की नाही? हॅलो, प्रतिस्पर्धी असेल तरच विजय मिळवण्याचा आनंद आहे. प्रतिस्पर्धी असेल तर टेन्शन आहे, कस लागतो. आणखीन एक गोष्ट, आमचा कस लागल्यामुळे आमच्यातला जो काय म्हणता येईल धीर आहे,
आमच्यातली प्रतिकार शक्ती आहे ती सुद्धा कामाला लागते. बरोबर आहे ना? जर प्रतिकार करणार नाही तर प्रतिकार शक्ती वाढणार नाही. आणि म्हणून परीक्षा ह्या अनेकदा चांगल्या असतात. देव ते येऊ देतो. चांगले असतात म्हणजे देव ते येऊ देतो आमच्यावर. का? कारण त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रॉंग बनावं, मजबूत बनावं आणि विजयाचा आनंद आम्हाला साजरा करता यावा. हालेलुया. आणि म्हणून देव परीक्षा दूर करत नाही, परंतु त्या परीक्षेमध्ये आम्हाला काय करतो? ते सहन करण्याचे सामर्थ्य तो आम्हाला प्रदान करतो. त्या परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी सामर्थ्य तो आम्हाला प्रदान करतो. आणि म्हणून ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने परीक्षेवर विजय मिळवू शकणार नाही. बायबल एका ठिकाणी सांगतं, जकर्या 4:6, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर प्रभू म्हणतो माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होईल. आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने कोणत्या परीक्षेवर विजय मिळवू शकत नाही, तर प्रभूच्या उपस्थितीमुळे देवाच्या सहाय्याने आम्ही विजय मिळवतो. दावीद ज्या वेळेस गल्ल्याताला सामोरे गेला, तो म्हटला की तू माझ्यावर भाल आणि बर्ची घेऊन चालून आलेला आहे, परंतु मी कोणाच्या नावाने आलेलो आहे? सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावर चालून आलेलो आहे. प्रभू आपल्या बरोबर आहे. तो परीक्षेमध्ये कधी आपल्याला सोडत नाही. तो आपल्या संगती असतो. तो आम्हाला सहाय्य करतो. तो आम्हाला मदत करणारा देव आहे. आणि म्हणून तो ज्यावेळेस आमच्या बरोबर आहे त्यावेळेस पराभव आमचा कधीही होऊ शकत नाही. हालेलुया. आम्ही विजयाच्या बाजूचे आहोत, पराजयाच्या बाजूचे नाही. कारण आमचा हिरो विजयी हिरो आहे, प्रभू है ना. प्रेज द लॉर्ड. तो कधी हारत नाही. क्लायमॅक्स किती का असू द्या मध्ये, पण एंड मात्र आनंदाचंच असणार, गोड असणार, विजयाचा असणार, हे आम्ही कधी विसरू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या द्वारे आपण आपल्या आत्म्याच्या शत्रूंपासून बचावले जात. सैतान फार धूर्त आहे. त्याला आमच्या शरीराचा नाश करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे. हॅलो. त्याला माहिती आहे हा मेला तर डायरेक्ट स्वर्गात जाईल, म्हणून तो फक्त माणसाला मारण्यामध्ये इंटरेस्टेड नाही, तो माणसाच्या आत्म्याचा नाश करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. कळालं तुम्हाला? हॅलो. शरीराला तो काहीतरी आणतो. आता योबाला कितीतरी वेदनातून नेलं, फोड उठले, हे झालं, मानसिक टेन्शन, घरातून टेन्शन, मित्रांकडून टेन्शन, शारीरिक समाजाकडून नाकारलं जाणं, बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्याच्या जीवनामध्ये. परंतु हे कशाला आलं? त्याच्या आत्म्याला हलवण्यासाठी आलं. त्याच्या आत्म्याला देवापासून दूर नेण्यासाठी आलं. कोणीतरी खूप छान सांगितलेलं आहे की सैतानाला वाटलं की मी योबाचं सर्वस्व काढून घेतो, मग बघतो तो कसा विश्वासात टिकतो. त्यांनी त्याचं धन दौलत काढून घेतली, शेरडमेंढर काढून घेतले, दासदाशी काढून घेतल्या, त्याचे लेकरं काढून घेतले, सर्व काढून घेतले. त्याचं आरोग्य पण, त्याला देखील हात लावला सैतानाने. पण तरी योब प्रभूला धरून राहिला, त्याच्या मार्गाला धरून राहिला. सैतान कन्फ्यूज झाला, याचं सर्वस्व काढलं तरी हा कसं काय देवाला धरून राहिला. कोणीतरी म्हटलं योबाचं सर्वस्व, धन दौलत, पुत्र कन्या, शेरड मेंढर नव्हते, त्याचं सर्वस्व देव होता. प्रियानो, ज्यावेळेस देव आमचं सर्वस्व असतो त्यावेळेस आम्हाला कोणीही हलवू शकत नाही, आमच्या आत्म्याचा कोणी नाश करू शकत नाही. आज आपलं सर्वस्व काय आहे? आमचं सर्वस्व जरा जग आणि जगातल्या गोष्टी आहेत तर आपल्याला सैतान सहज रीतीने, आध्यात्मिक रीतीने आमचं पतन करू शकेल. पण जर आमचं सर्वस्व ख्रिस्त आहे, देव आहे, तर सर्व जरी काढून घेतलं गेलं तरी आमच्या आत्म्याचं कोणी नाश करू शकणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
योहान कृष्ण वर्तमानाचा 10वा अध्याय 28 वचन काय सांगतं बघा. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगते बघा. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वक्तव्य आहे आणि प्रभू सांगत आहे, मी त्या सार्वकालिक जीवन देतो. कोणाला? कोणाला सार्वकालिक जीवन देतो? माझ्या मेंढरांना, जे माझे ऐकतात, जे त्याला ओळखतात, जे त्याच्या मागे चालतात, म्हणजे त्याचं अनुसरण करतात. तो काय म्हणतो? मी त्यांना काय करतो? सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही. गॅरंटी देतोय प्रभू. त्यांचा कधी नाश होणार नाही, त्यांच्या आत्म्याचा नाश होणार नाही बिलकुल. आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकवून घेणार नाही. एका ठिकाणी प्रभू सांगत आहे, जे शरीराचा नाश करू पाहतात त्यांना घाबरू नका, परंतु जो शरीर आणि आत्मा या दोघांचाही नाश करून त्यांना नरकात टाकण्यास सामर्थ्यवान आहे त्याला भ्या. हालेलुया. जग आणि जगातले लोक, सैतान केवळ आमचा शरीराचा एखादा नाश करतील, पण शरीर आणि आत्मा या दोघांचाही नाश करून नरकात टाकण्यास जो सामर्थ्यवान आहे तो म्हणजे देव आहे, आणि त्याला आम्ही भ्यावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. सैतान कधी कधी शारीरिक व्याधी आमच्या जीवनात आणतो यासाठी की आमचं आध्यात्मिक पतन करावं. कधी कधी समस्या, टेन्शन आमच्या जीवनामध्ये आणतो यासाठी की आमचं आत्मिक पतन व्हावं. इतर काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आणतो जेणेकरून आम्ही आध्यात्मिक रीतीने पतन व्हावं. योग त्या सर्वातून गेला. त्याला मानसिक टेन्शन होतं, त्याची धनसंपत्ती सर्व लुटून नेण्यात आली होती, नष्ट झाली होती. त्याचे लेकरं, दास दासी सर्व नष्ट झालं होतं. समाजाने एक प्रकारे त्याला एकदम तुच्छ लेखलेलं होतं. त्याच्या समोर वृद्ध देखील उठून उभं राहत असत, पण त्याच्यावर ज्यावेळेस वाईट परिस्थिती आली ते लोक त्याची टिंगल टवाळी त्याची करू लागले. प्रियांनो, लक्षात ठेवा, त्याची परीक्षा सर्व बाजूने झाली, पण तरीही त्यांनी प्रभूला सोडलं नाही. हालेलुया. आणि प्रभू सांगत आहे की कोणी त्यास माझ्या हातातून हिसकवून घेणार नाही. कोणीतरी एकदा एक खूप सुंदर रीतीने एकाला उत्तर दिलं. तो काहीतरी त्याला सांगत होता, आम्ही तुला एवढे पैसे देतो, असं करतो तसं करतो. त्याने सांगितलं, मला येशूने त्याच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेला आहे, त्याच्या हातून सोडवण्याची तुमच्यात तेवढी ताकद नाही. आमेन. आम्हाला कोण विकत घेऊ शकतं? येशूच्या हातातून कोणीच नाही. जर त्यांनी आम्हाला विकत घेतलेलं आहे त्याच्या मूल्यवान रक्ताच्या द्वारे, तर त्याच्या हातातून सोडण्याचं सामर्थ्य, ताकद, तेवढं धन कोणाकडं आहे? आमेन. कारण प्रभू येशू ख्रिस्त, देवाचं वचन सांगतं की सोने, रुपये किंवा नाशवान ज्या वस्तू आहेत त्यांनी नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे, ज्याचं अमूल्य आहे, त्याचं मोल कोणी ठरू शकत नाही, करू शकत नाही, अशा रक्ताच्या द्वारे येशूने आम्हाला विकत घेतलेला आहे. आणि म्हणून त्याचं जर मोल नाही म्हणजेच काय की त्या रक्तापेक्षा अधिक दुसरं काही नाही मूल्यवान. त्यामुळे कोणीही आम्हाला येशूच्या हातून हिसकावून घेऊ शकणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपल्या शत्रूंच्या पासून आमच्या आत्म्याचा बचाव तो करतो. त्या जहाजामध्ये 200 किती लोक होते? 76 लोक होते. सैतानाने सर्वांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. देव परीक्षा नाही घेत. हा, पण परीक्षा आली त्यांच्यावर, देवाने ती येऊ दिली. परंतु त्या परीक्षेमध्ये देवाने असं काही केलं की सैतान जे त्यांचा नाश करू बघत होता ते सर्वांचं तारण झालं, देवाच्या राज्यामध्ये आले. किती अद्भुत गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चौथी गोष्ट, ख्रिस्ताच्या जिवंत कृपेच्या उपचारात्मक स्पर्शाने आपण अधर्माच्या आजारापासून सुटतो. ख्रिस्ताचं जे जिवंत कृपेचं जे उपचार आहे त्याच्या उपचारात्मक स्पर्शाने आपण काय होतो? अधर्माचा जो आजार आहे, पापाचा जो आजार आहे, त्याच्यातून आपण सुटतो. स्तोत्र 103:3 आपल्याला ते वचन माहित आहे.
तो तुमचे सर्व रोग, दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुमचे सर्व रोग बरे करतो. मग ते शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, कोणत्याही प्रकारचे रोग असू द्या, ते सर्व रोग बरे करण्याचं सामर्थ्य प्रभूच्या हातामध्ये आहे. कारण ख्रिस्ताच्या जिवंत कृपेने, त्याची कृपा इतक्या अगाध आहे. बायबल सांगतो कृपेवर कृपा तो पुरवतो आम्हाला, है ना. ज्यावेळेस तो शब्द आहे, ते वचन ज्यावेळेस मी वाचतो त्यावेळेस मला आठवण येते. कृपेवर कृपा म्हणजे कशा प्रकारे आहे. लाट, समुद्राच्या लाट बघा तुम्ही. जर समुद्राच्या किनारी जर तुम्ही कधी गेला तर लाट येतात. एक लाट आल्याबरोबर ती विरून जाते, किनाऱ्यावर आल्यावर लगेच दुसरी तिच्या मागोमाग येते, लगेच तिसरी येते आणि अविरत असं चालत राहत. तशी देवाची कृपा आहे, ती संपत नाही, ती एकामागं एक. तुम्हाला कशासाठी कृपा पाहिजे सांगा. तुमचे प्रॉब्लेम संपतील पण ती कृपा संपणार नाही. तुमचं जीवन संपून जाईल पण ती कृपा संपणार नाही देवाची. ती येतच राहणार. आणि कृपा काय आहे की ज्या ठिकाणी मी अशक्त आहे त्या ठिकाणी प्रभू मला काय करतो, त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती प्रदान करतो. योग्यता नसताना प्राप्त होणारी जी गोष्ट आहे तिला कृपा म्हणतात. लायकी नसताना प्राप्त होणारी गोष्ट त्याला कृपा म्हणतात. प्रियांनो, आमचं जीवन संपून जाईल पण देवाची कृपा आमच्यावरची संपणार नाही. आणि म्हणून बायबल सांगतं की त्याच्या जिवंत कृपेच्या उपचाराच्या स्पर्शाने आपण अधर्माच्या सर्व प्रकारच्या आजारांपासून वाचतो. प्रियांनो, रोगराई, आजार याचं मूळ काय आहे? पाप आहे, अपराध आहे, अवज्ञा आहे. आणि देव त्याचं मूळच आमच्या जीवनातून नाहीसं करतो आणि तो आम्हाला त्या सर्व बंधनातून सोडवतो. त्या जहाजावर मला माहित नाही, काही असे पण लोक असतील जे व्याधीने ग्रस्त असतील, मानसिक दडपणामध्ये असतील. होतेच ते, कारण एवढ्या दिवस 14 दिवस काही खाल्लेलं नव्हतं, मरणाचं भय होतं, मानसिक आजार होते, टेन्शन होतं, झोप लागत नसेल त्यांना, पूर्ण डोळे असेच्या असे. काय होतं काय. प्रियांनो, देवाची कृपा त्यांच्यावर होते. आम्ही सुद्धा ह्या जगरूपी समुद्रामध्ये हेलकावे खात असताना देवाची कृपा प्रियांनो आमच्यासाठी कधीही कमी पडलेली नाही, पडणार नाही. हे आम्ही नेहमी लक्षात ठेवा. रोज त्याची दया नित्य नवी अशी आमच्यावर होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रोज त्याची दया आणि कृपा याचा अनुभव तो आम्हाला घडवतो आणि तो आमचे सर्व रोग बरे करतो. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटची गोष्ट, विश्वासाच्या पकडीमुळे आपण पूर्णपणे निरोगी होऊन आत्म्याच्या आंशिक आरोग्यापासून वाचतो. तिताला पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 14 वचन जर पाहिलं, त्याने स्वतःला आपल्या करता दिले. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला आपल्या करता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावं. खंडणी म्हणजे मोल त्यांनी दिलं, किंमत मोजली आणि आम्हाला काय केलं, सर्व अधर्मापासून त्यांनी आम्हाला मुक्त केले आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी सिद्ध करून ठेवावे. चांगल्या कामामध्ये तत्पर करून आपले स्वतःचे असे लोक आपणासाठी सिद्ध करावे. आणि म्हणून बायबल सांगतं की येशूने काय केलं, आत्म्याचं जो आंशिक जे आरोग्य आहे ना, तात्पुरतं आरोग्य नाही दिलं आम्हाला त्याने, तर पूर्णपणे आपल्याला सर्व अधर्मापासून. थोड्या पापांची क्षमा केली का येशूने आपल्या? किती पापांची क्षमा केली? तुमच्या किती पापांची क्षमा केली? हॅलो, सर्व पापांची. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि हे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी
किंवा ज्यावेळेस आम्हाला मिळतं त्यावेळेस आमच्या किती पापांची क्षमा होते? सर्व पापांची. भूतकाळातल्या, वर्तमान काळातल्या, भविष्य काळातल्या सुद्धा. हालेलुया. ऑलरेडी येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली आम्ही येतो. त्या कृपेच्या आवरणाखाली आम्ही येतो. त्या दयेच्या आवरणाखाली आम्ही येतो. आणि प्रभू आम्हाला सर्व जो आंशिक म्हणजे तात्पुरता जो आत्मिक जो प्रॉब्लेम आहे है ना, किंवा आत्मिक तात्पुरता आरोग्य आहे त्यापासून त्यामध्ये आम्हाला तो ठेवत नाही. तो आम्हाला टोटल पूर्णपणे तो आम्हाला आत्मिक आरोग्य देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही आहे देवाची कृपा. प्रियांनो, ह्या 27 आणि 28 जे अध्याय आहे प्रेषितांचे कृत्यामधले, यामध्ये आम्ही पाहतो की हे सर्व लोक एका भयानक अवस्थेतून चालले होते. मरणाचा अनुभव, अनिश्चितता, अनेक गोष्टीचं दडपण, प्रेशर, भय, या सर्वातून ते चाललेले होते. आम्ही सुद्धा ह्या जगामध्ये चालत असताना अनेकदा अशा अनुभवातून आम्ही जातो. परंतु अशा अनुभवातून जात असताना आम्ही हे लक्षात ठेवावं की जो पाऊलाचा देव पाऊलाबरोबर त्या ठिकाणी होता, तोच देव आज सुद्धा आहे. पाऊल त्या समुद्रातल्या वादळामध्ये अडकलेला होता. आम्ही ह्या जगरूपी समुद्रातल्या वादळामध्ये अडकलेला आहोत. एखादा नावेचा प्रवास आपण केला नसेल, पण या जगामधून जो प्रवास आपण करत आहोत तो काही कमी धोक्याचा नाही, तो काही कमी समस्येचा नाही, त्या ठिकाणी काही कमी परीक्षा नाही. रोज परीक्षा आहे, रोज युद्ध आहे, रोज नवीन आव्हानं आहे. पण प्रियांनो, रोज ती कृपा सुद्धा आमच्यासाठी आहे. रोज तो प्रभू सुद्धा आमच्या बरोबर आहे, जो आम्हाला या सर्व संकटातून, सर्व समस्येतून, सर्व त्या दडपणातून, सर्व त्या परीक्षेतून पार नेण्यास सामर्थ्यशाली आहे. बाहेर मृत्यूचं किती काही भय असू द्या, आतमध्ये पुनरुत्थित ख्रिस्त त्या ठिकाणी जीवन जगतो. आतमध्ये जीवन आहे, पुनरुत्थान आहे. बाहेर कितीतरी अशांतता असू द्या, आतमध्ये ख्रिस्ताचा आनंद आहे. आणि ही गोष्ट आपण कधी विसरू नये. हालेलुया. आपलं लक्ष आम्ही प्रभूकडे लावावं आणि त्याला म्हणावं की प्रभू, तू आम्हाला सहाय्यक आहे. तुम्हाला माहिती आहे की फक्त पाऊलाला तेच संकट आले नाही. बाहेर आला नावेतून आम्हाला बघायला मिळतं आणखीन आग पेटवली होती, सर्पाचा दंश त्याला झाला है ना, सापाने चावलं आणि तो ते झटकून दिलं त्यांनी अग्नीमध्ये. लोक त्याच्याकडे बघत आले, म्हणे हा फार भयानक व्यक्ती आहे है ना. समुद्राच्या संकटातून वाचला, परंतु मृत्यू काय याला सोडत नाही, म्हणजे हा काहीतरी भयानक गुन्हेगार आहे असं लोकांना वाटलं. त्यांनी वाट पाहिली त्याचा हात सुजेल किंवा थोड्या वेळाने मरून पडेल, मग त्याला काही झालं नाही. आणि मग त्यांचं मत बदललं, अरे नाही 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 नाही, हा व्यक्ती चांगला व्यक्ती दिसतोय. नंतर आम्हाला बघायला मिळतं की देवाने त्याच्याद्वारे त्या बेटामध्ये काम केलं, अनेक आजारी लोकांना बरं केलं. लोकांनी विश्वास ठेवला की हा देवाचा व्यक्ती आहे. हालेलुया. लोकांच्या जीवनामध्ये प्रभूने आनंद आणला, सुटका आणली, बंधमुक्तता आणली. प्रियांनो, कधी कधी आम्हाला देव अशा परिस्थितीतून नेतो की जेणेकरून अशा बंधनामध्ये असलेल्या लोकांना आमच्या जीवनाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये शांती, आनंद, सुटका आणि बंधमुक्तता यावी. आणि म्हणून आम्ही प्रत्येक प्रसंगाला धैर्याने तोंड देऊया, प्रभूवर भरोसा ठेवूया, त्याच्यावर विश्वास ठेवूया, कारण तो विश्वसनीय आमचा प्रभू आहे. तो आम्हाला कधीही अंतर देणार नाही, तो कधी आम्हाला सोडणार नाही. कारण त्याने स्वतः म्हटलेलं आहे की मी तुला कधी सोडणार नाहीच, मी तुला कधी टाकणार नाही, मी जगाच्या अंतापर्यंत तुझ्याबरोबर असेल. हा आहे आमचा प्रभू. या आपले डोळे आपण यावेळेस बंद करूया. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण असताना आपले डोळे आपण बंद करून आपलं लक्ष प्रभूकडे लावूया.